तुमचं आज आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत आहे। तसेच माझे सर्व अभिज्ञताधारक यांचे सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत। तर आमच्या संघटनेचं नाव आहे महाराष्ट्र शिक्षक एकता मंच। या संघटनेमार्फत आपण भावी शिक्षक जे आहेत त्यांचे मुद्दे घेऊन आपण शिक्षक भरती संदर्भात आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तर याचा मुख्य विषय असा आहे का पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 प्रक्रियेमध्ये तांत्रिक विसंगती, बिंदू नावावलीचे जे अद्ययावतीकरण आहे सोबत जे धोरणात्मक त्रुटी आहे त्या संदर्भात आपण ही आजची पत्रकार परिषद घेत आहोत। तर आम्ही सर्व भावी शिक्षक आहोत। शिक्षक भरती 2025 प्रक्रियेमध्ये आम्ही गुणवत्तापूर्ण पास होऊन आम्ही शिक्षक भरती प्रक्रियेत आलेलो आहोत। आमची शिक्षक भरती 2025 मध्ये नोंदणी सुद्धा झालेली आहे, पण अजूनपर्यंत पुढची प्रक्रिया कुठेतरी थांबलेली आहे किंवा त्याची गती कमी झालेली आहे। तर आमचे काही 11 मुद्दे आहेत महत्त्वाचे, ज्यामध्ये शिक्षक भरती त्या पद्धतीने झाली पाहिजे अशी आमची भावी शिक्षकांची अपेक्षा आहे। तर मी मुद्दा क्रमांक 1 पासून सुरुवात करतो। तर 15 मार्च 2024 मधील नवीन संच मान्यतामुळे जे शिक्षक आहे ते अतिरिक्त होत आहे। तर जे शिक्षक अतिरिक्त होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाहीये आणि शिक्षकांचे अतिरिक्त होण्यामागचं पहिलं कारण हे आहे की त्या संच मान्यतामध्ये नवीन 0 ते 30 पटसंख्येकरिता एक शिक्षक देण्यात येणार अशा पद्धतीचा तो नवीन संच मान्यता आहे। तर 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व एका शिक्षकावर आठवड्याभरामध्ये 48 तासिकाचा भार। आता 48 तासिका त्याला घ्यावं ते लागलेच एका शिक्षकाला, पण सोबतच इतर अशैक्षणिक कामे सुद्धा त्याला करावी लागणार आहे। त्यानंतर बघा, आता एक मी उदाहरण घेतो। जर या पद्धतीने जर शिक्षक भरती झाली नवीन संच मान्यतेनुसार, तर वर्ग 1 ते 5 चा एक गट असतो, वर्ग 6 ते 8 चा दुसरा गट असतो, 9, 10 चा तिसरा आणि 11, 12 चा चौथा गट, असे 4 गट शिक्षक भरतीमध्ये असतात आणि विद्यालयामध्ये सुद्धा असे 4 स्तर असतात। तर आता 1 ते 5 मध्ये एखादा प्राथमिक विद्यालय आहे, तिथं समजा 30 विद्यार्थी संख्या आहे, व एका पहिल्या वर्गामध्ये 8 असेल, दुसऱ्या वर्गामध्ये 12, असे टोटल मिळून 5 वर्गात 30 आहे। तर तिथं मान्यता फक्त एका शिक्षकाला मिळेल आणि तो एक शिक्षक 5ही वर्गाला एका वेळेस कशा पद्धतीने शिकवेल हा खूप मोठा विषय आहे। कारण एका शिक्षकाला जर 5ही वर्ग एका वेळेस शिकवायचे असेल तर त्याला एकत्र कंबाईन क्लास घ्यावा लागणार, त्यामुळे गुणवत्तेला वाव राहणार नाही। पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्याची मानसिकता वेगळी असते, 5व्या वर्गाच्या विद्यार्थ्याची मानसिकता वेगळी असते, त्यामुळे शासनाला या धोरणामध्ये कुठेतरी बदल करणं गरजेचं आहे। तसंच आपण उदाहरण जर 6 ते 8 वर्गासाठी घेऊ, 6 ते 8 वर्ग हा खूप महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये भाषा विषय असतो, गणित विज्ञान वेगळा असतो आणि सोबतच सामाजिक शास्त्र हा वेगळा विषय, जसा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र। तर आता तिथं सुद्धा जर 30च विद्यार्थी असेल 6 ते 8 मध्ये, 6 वर्ग 7 वर्ग 8 वर्ग मिळून 30 असेल, तर तिथं पण फक्त एकच शिक्षक मिळेल। आता तो एक शिक्षक भाषा शिकवेल का विज्ञान गणित शिकवेल की सामाजिक शास्त्र शिकवेल, कारण त्याची गुणवत्ता शिक्षक भरतीप्रमाणे तो भाषेसाठी निवड झाला असेल तर तो फक्त भाषा शिकवेल। पण तिथं काय म्हटलेलं आहे, 30 विद्यार्थ्यांमागे तर भाषावाला जो शिक्षक आहे तो इतर विषय कसा शिकवेल आणि गुणवत्तापूर्ण कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याचा विकास करेल आणि पुढे 10वीच्या बोर्डासाठी त्या विद्यार्थ्याला तयार करेल, हा खूप महत्त्वाचा विषय आहे। त्यानंतर बघा, जो 21 सप्टेंबर 2023 ला अजून एक काळा GR आला शिक्षण विभागाकडून समूह शाळा योजना। तर या समूह शाळा योजनेमध्ये काय म्हटलेलं आहे का ज्या ग्रामीण भागात खेडेपाडे तांडे वस्तीमध्ये पटसंख्या शाळेमध्ये जर 1 ते 20 च्या आतमध्ये आहे तर त्या शाळेला बंद करून टाका। एकदा शाळा बंद झाली तर त्याला पुन्हा सुरू करण्यासाठी मंत्रालयात धाव घ्यावी लागते, त्याच्याशिवाय शाळा सुरू होत नाही। पण बंद करण्याला मात्र शिक्षण अधिकारीचं एक पत्र लागतो, त्यामुळे इथं खूप विचार करणं गरजेचं आहे शासनाला का शाळा बंद करणं योग्य आहे का। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा हा डाव आहे आणि त्यामुळे याच्यावर आळा घालणं खूप महत्त्वाचं आहे। 0 ते 20 पटसंख्याचे जे शाळा आहे त्याची यादी तयार करणं सुरू झालेली आहे जिल्हा परिषदेने। त्यामुळे जर अशा प्रकारच्या शाळा बंद होईल आणि एक समूह शाळा तयार करणार, पुढे भविष्यामध्ये समजा त्या समूह शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली तर काय ते समूह शाळा भी बंद करणार का, हा माझा प्रश्न आहे शासनाला। तर ह्या प्रकारचे काम झाले नाही पाहिजे, कारण भारतीय राज्यघटने भाग
भाग 3 कलम 21 हा त्याचा पूर्णपणे उल्लंघन आहे। कारण विद्यार्थ्यांना शिक्षण हा मोफत व सक्तीचा त्यांच्या गावामध्ये त्यांच्या ग्रामीण भागात त्यांच्या ठिकाणी मिळायला हवं हा भारतीय राज्यघटना म्हणते। मग शासन का बरं असं भारतीय राज्यघटनेला डावलून का बरं काम करत आहे ते कळायला मार्ग नाही। तर अशा पद्धतीने मी तुमच्या समोर 5 मुद्दे मी सांगितले आहे। पुढचा मुद्दा आमचे सचिव संघटनेचे रुद्र समर्थ सर हे सांगतील। नमस्कार, सर्वप्रथम सर्व न्यूज माध्यमांना माझ्याकडून सप्रेम नमस्कार आणि महाराष्ट्र शिक्षक एकता मंच याद्वारे आम्ही इथे पत्रकार परिषद घेत आहोत। पत्रकार परिषद घेण्याचे मुख्य कारण म्हणजे शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 ची तब्बल एक्झाम झाल्यानंतर निकाल सुद्धा लागलेला आणि निकाल लागून सुद्धा जवळपास 257 ते 58 दिवस झालेले आहेत। तरी पण पूर्ण भरतीची प्रक्रिया संपूर्ण झालेली नाही। फक्त सेल्फ सर्टिफाय झालेला आहे, म्हणजे स्वप्रमाणित करून झालेला आहे, एवढंच झालेलं आहे। आणि शासनाने काय केलं, 20 जानेवारी 2026 च्या शैक्षणिक पहर्तेचा शासन निर्णय जारी केलेला आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा त्यांनी टाकला की विदाउट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह याच्यामध्ये काय केलं त्यांनी 50 पसंतीक्रम लॉक करण्याची मर्यादित तिथे नमूद केलेला आहे। परंतु काय झालं, 2022 ची जे शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी आहे किंवा त्याच्या अगोदर झालेली 2017 ची शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे, याच्यामध्ये काय होतं, मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय यामध्ये अमर्यादित पसंतीक्रम ते देत होते। परंतु यांनी चुकीचे नियम आणले यामध्ये आणि आमचे जे सर्व महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आपले अभियोगिता धारक आहेत सर्वसाधारण यांच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे। कारण महत्त्वाची गोष्ट असं असतो की 1 ते 12 पर्यंत एखादा अभियोगिता धारक पूर्णपणे गुणवत्ताधारक पात्र असेल तर त्याला विदाउट इंटरव्ह्यूच्या म्हणजे मुलाखती शिवायच्या कमीत कमी 50 बनत आहेत। परंतु आम्हाला जास्तीत जास्त 150 ते 200 पसंतीक्रम येतात आणि मुलाखतीसह जे वस्तू त्यांच्या पसंतीक्रम जवळपास 1000 च्या वर जातात। तर त्यांनी काय केलं, मुलाखतीसहमुळे आमच्यावर मुलाखतीशिवाय म्हणजे अन्याय केला। तर माझी एकच विनंती आहे तुमच्या माध्यमाद्वारे राज्य सरकारला आणि शिक्षण मंत्री महोदय माननीय दादाजी भुसे साहेब आणि त्यांचे शिक्षण उपसचिव आबासाहेब कवडे साहेब यांना की ती जी मर्यादा तुम्ही ठेवलेली आहे पसंतीक्रम ती आम्हाला अमर्यादित करून देण्यात यावी। कारण कसं आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्या ज्या आमच्या हक्काच्या आणि सर्वसाधारण गोरगरिबांच्या मुलांचे म्हणजे शिक्षक अभियोगिता धारक आहेत यांच्यावर अन्याय नाही झालेला पाहिजे, त्यासाठी ते पसंतीक्रम अमर्यादित करून देण्यात यावे। कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे, त्यांच्या असं म्हणणं झालं की कुठेतरी जागा रिक्त राहतात, कुठेतरी नवीन शिक्षक रुजू होत नाही, त्याला एक पर्याय तुमच्यासाठी तुम्ही वेटिंग लिस्ट लावू शकता। कारण महाराष्ट्र राज्यामधील सर्व सरळ सेवेमध्ये आजपर्यंत असं कुठेच नाही का तिथे वेटिंग लिस्ट लागत नाही। त्याच्यासाठी तुमच्यासाठी हा एक सुद्धा पर्याय आहे किंवा आमच्यावर अन्याय होता कामा नये आणि प्रत्येक शाळेवर एक शिक्षक मिळालाच पाहिजे। कारण इथं महत्त्वाचा विषय आम्हाला नोकरी देण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रातील जे आहेत आपले 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थी यांना शिक्षण देणे महत्त्वाचे आहे। कारण आज अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याची दुसऱ्या रँकवरून 7व्या रँकवर आपली शिक्षणाची गुणवत्ता कमी झालेली आहे। मग का बरं, आपला तर समृद्ध राज्य आहे। आज बिहार सारखा असमृद्ध राज्य नसलेला घटक त्या ठिकाणी तब्बल 1 ते 1.5 लाख शिक्षकांची भरती केला आणि तिथे 6 ते 14 वयोगटातील प्राथमिक शिक्षकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण उपलब्ध करून दिला। मग आपलं तर महाराष्ट्र राज्य सक्षम आहे, आपण समृद्ध आहोत। मग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशी परिस्थिती का बरं, याच्यात कुठेतरी तुम्ही चुकत आहात आणि हे चूक तुम्ही दुरुस्त केलीच पाहिजे। आणि यासाठी आमच्या या प्रसार माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत आमचा संदेश नक्कीच पोहोचेल आणि आमच्यावरील अन्याय लवकरात लवकर दूर करावा अशी आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे। आणि याच्यानंतर जो तुम्ही 20 जानेवारी 2026 च्या शासन परिपत्रकानुसार जो माध्यमाचा तुम्ही जे मुद्दा टाकलेला होता त्या मुद्द्यामध्ये बरेचसे आमचे अभियोगिताधारक संभ्रमात पडले होते, कन्फ्युजन झाले होते की माध्यमांचे विषय काय आहे। परंतु मी या प्रसार माध्यमाद्वारे आणि या पत्रकार परिषदेद्वारे मी तुम्हाला स्पष्टता केली होती, सांगतो 1 ते 5 सेमी इंग्रजीच्या शाळेमध्ये ज्या गटातील एखादा अभियोगिताधारक शालांतर परीक्षा म्हणजे मॅट्रिक त्याचा जो माध्यम असेल इंग्रजी पहिला सब्जेक्ट किंवा त्याच्या डीएड असेल इंग्रजी माध्यमामधून तोच त्या गटाला पात्र असेल। परंतु 2022 ला तुम्ही मराठी माध्यमाच्या मुलावर भरपूर अन्याय केला। 2013 च्या परिपत्रकानुसार आणि तरतुदीनुसार
तिथं दिलेलं आहे की शिक्षक भरती करताना शिवइंग्रजीच्या शाळेवर फक्त 20% जागा त्यांना देण्यात याव्या. मागच्या वेळेस तुम्ही तब्बल 40% जागा दिल्या तिथे, आणि ह्या कुठंतरी मराठी माध्यमाच्या मुलावर आणि अन्याय होत आहे. आणि एकीकडे तुम्ही आताच आपल्या राज्याला एक चांगलीच गोष्ट अशी लागली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मग आपली मराठी भाषा टिकलेली पाहिजे, आपली मातृभाषा. प्रत्येक राज्यामध्ये आपली स्वतःची मातृभाषा टिकवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करतात, तिथे जनता करतात, तिथे सरकार करते, प्रशासन करते. मग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये का बरं नाही? म्हणून यावरील पूर्ण अन्याय दूर करण्यात यावे आणि सर्वांना समान पसंतीक्रम मिळवून देण्यात यावे अशी आमची अर्थ हाक आहे तुम्हाला, महाराष्ट्र राज्य शासनाला, आणि खास करून शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आणि उपसचिव आबासाहेब कवडे साहेब यांना नक्कीच. आणि तुम्ही आमच्यासाठी नक्कीच योग्य असा अन्यायकारक मार्ग दूर करून न्याय देण्याचा प्रयत्न कराल अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. फेब्रुवारीला आम्ही मुंबई मंत्रालयामध्ये गेलो होतो. शिक्षण विभाग, सामाजिक कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग, आदिवासी विकास विभाग व सोबतच जे शिक्षक भरतीशी संदर्भित जे विभाग आहेत तिथे आम्ही भेट दिली. तिथं उपसचिव साहेब, सहसचिव साहेब सोबत कक्ष अधिकारी आणि माहिती अधिकारी यांच्यासोबत आम्ही भेटलो. शिक्षक भरती संदर्भात भरपूर चर्चा केली आणि त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद आम्हाला त्या स्वरूपात मिळाला नाही. म्हणजे शिक्षक भरतीला गती येईल असा कोणताच काम मंत्रालयात होत नाही आहे. मग आम्ही जावं तर जावं कुठं? मग त्याच्यानंतर आम्ही तिथून ठरवलं का पुणे, ज्याच्या हातामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या हातात शिक्षक भरती 2025 राबवण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. सुकाणू समितीमध्ये अध्यक्ष आहेत त्यांचे शिक्षण आयुक्तालयाचे आयुक्त, तर त्यांच्याजवळ ही जबाबदारी दिली. आम्ही तिथं पण गेलो. तिथं आम्ही बेडसे साहेब जे अध्यक्ष आहेत परीक्षा परिषदचे त्यांना भेटलो. नवनियुक्त आयुक्त साहेब रमेश चौथे साहेब त्यांना सुद्धा आम्ही भेटलो. आणि सोबतच पवित्र पोर्टल तांत्रिक बाबीचे प्रमुख माननीय चिमणे साहेब यांना सुद्धा भेटलो. तर त्यांनी एकच म्हटलं का जोपर्यंत शिक्षकाचं समायोजन होत नाही आणि जोपर्यंत आंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली होत नाही तोपर्यंत आम्ही जाहिरात देऊ नाही शकत. त्यानंतर बघा एक अजून आम्ही विषय मांडला होता तिथं का जो तुम्ही बघितलं असेल मागच्या महिन्यामध्ये भरपूर साऱ्या पेपरामध्ये क्रीडा शिक्षकाची भरती होणार, विशेष शिक्षकाची भरती